I rise to support this resolution moved by Honorable MLA Ullas Tuekar. Speaker sir, सरकाराक एक कॉम्प्रिहेन्सिव सायंटिफिक फ्लड एंड मिटिगेशन स्ट्रॅटेजी अशें म्हणून ताणें म्हणलां. स्पीकर सर म्हाका दिसता आमी रिफ्रेज करूंक जाय तें की कॉम्प्रिहेन्सिव मल्टी डिपार्टमेंटल सायंटिफिक फ्लड एंड मिटिगेशन स्ट्रॅटेजी. मल्टी डिपार्टमेंटल स्पीकर सर हें कितें आहा? बाब विरेशान सांगला ते भशेन वॉट डिपार्टमेंट त्या डिपार्टमेंटा कडेन उलयना, सगळे डिपार्टमेंट लोकां कडेन उलयना आनी लोक जाणा खंयच्यान उदक वता तें. बेसिक स्पीकर सर ट्रेडिशनल वॉटरवेज म्हणटा ते म्हळ्यार पाथ वॉटर फ्लोज थ्रू अ पर्टिक्युलर पाथ विच इज ट्रेडिशनली फ्लोईंग. थंय जर मदीं तें ब्लॉक केलें जाल्यार तुका फ्लड येवपाची शक्यता वाडटा. सो म्हाका दिसता स्पीकर सर की हे सगळें आज मुखेलमंत्र्या कडेन खूब पोर्टफोलिओ आहा. सो द बक स्टॉप्स विथ हिम. लास्ट येता कोणाचेर येवपाक जाय कोणाचेर मुखेलमंत्र्याचेर. कित्याक आज अशें आसूंक शकता PWDचें काम आनी स्पोर्ट्स डिपार्टमेंटाचें काम दर्या स्पोर्ट्साक जो एक आमचे स्टेडियमा कडेन हें करूंक जाय, डिसिल्ड जावंक जाय. स्पोर्ट्स सांगता PWD पूण दोन लोकांचो पात्रांव एक आहा पूण दोगूय बरोबर बसना. हो इश्यू स्पीकर सर. सो इट इज अ क्वेश्चन ऑफ कोऑर्डिनेशन. सो स्पीकर सर आतां हांव तुका एक सादी एग्जांपल दिता आनी मुखेलमंत्र्यांनी आयकुचें. हांवें एक क्वेश्चन घाल्लो की वेस्टर्न बायपासाचेर प्रोलॉंग्ड फ्लडिंग इन माडेल एंड मुंगूल एरियाज हें जाता काय म्हणून. तुमी म्हाका आन्सर दिला वेस्टर्न बायपास हेज बीन प्रोवायडेड टू एलिवेटेड कॉलोनी ते आनी आमी एक पेवर ब्लॉक घाल्या म्हणटाय. अरे पेवर ब्लॉकाचे खंय आनी फ्लडिंग कितें काय कनेक्शन कितें? बरें आतां वेन्झीक एनवायरमेंट मिनिस्टरान उत्तर दिलां की वी हॅव डन sea level rise and flood prone zones and has shared the resulting thematic maps and spatial data including with key departments like town and country planning for integration into development and zoning plans. हे ताका उत्तर दिला 25/7/2025 LAQ number 93. लीडर ऑफ ऑपोजिशनान क्वेश्चन केलें टाउन प्लॅनिंगाक की तुम्ही इम्पॅक्ट ऑन एनवायरमेंट बायोडायवर्सिटी हे घेतात काय म्हणून लँड कन्वर्जन करतना. जाल्यार टाउन प्लॅनिंग मिनिस्टर आन्सर कितें दिता? टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट प्रोसेसीस द प्रपोजल्स एज पर द प्रोविजन्स ऑफ द गोवा टाउन एंड कंट्री प्लॅनिंग एक्ट 1974 and गोवा लँड डेव्हलपमेंट बिल्डिंग कन्स्ट्रक्शन. अरे सो तो काडटा आनी एनवायरमेंट डिपार्टमेंटाचो स्पेशल डेटा आनी थेमेटीक मॅप्स काडटा आनी उडयता डस्टबिनान. उरतो हो स्पीकर सर. चंद्रकांत शेट्टीन एक हें केलें WRDक विचारलें की LAQ नंबर 10C29/7/25 कितें म्हणटा तो? रूटीन प्री मॉन्सून इन्स्पेक्शन्स आर कॅरीड आउट एवरी इयर. हावेवर ड्यू टू हेवी रेन्स इन इयर 2024 फ्लडिंग वॉज ऑब्झर्व. कितें? वॉट इज दिस आन्सर? हें दिला ताका आन्सर. हांव आतां मुद्दाम जाता स्पीकर सर तुमचे सायडीन गॉडमॅन खूब आहा आनी गॉडमॅन खूब आसतकर तुमी हे मॅन मेड प्रॉब्लेम एक्सेप्ट करूंक सोदनात. तुमकां कितें जालां देवाचे मनीस म्हणून ते देवान केल्ली वस्त देवान करूं ना. हे मॅन मेड इश्यू स्पीकर सर. कित्याक ते सांगता हांव तुका 2025 प्री मॉन्सून रेन म्हणटा तो इज द हायेस्ट इन 64 years. स्पीकर सर नियरली 1000% सरप्लस कंपेर्ड टू द नॉर्म ऑफ दॅट पिरियड. साउथ वेस्ट मॉन्सून arrived 12 days ahead of schedule. Goa saw 13% above normal rainfall in July 2025. Speaker sir, daily rainfall events exceeding 150 millimeters हे पयलीं रेअर आशिल्लें आतां कॉमन जाल्लें आहा. म्हळ्यार कितें क्लायमेट चेंज प्रोजेक्शन्साक हें लागता आनी रेनफॉल पॅटर्न हो अनप्रेडिक्टेबल जाला. ट्रेंड हो वायडली रिकॉग्नायज्ड एज अ डायरेक्ट इम्पॅक्ट ऑफ ग्लोबल क्लायमेट चेंज. स्पीकर सर सो हांव मागता की वी हॅव टू एक्ट डिसायसिवली. आतां तुमकां मातशें वायट दिसतलें सांगता पूण हें सत्य परिस्थिती. तूंय आयक आनी मुखेलमंत्री आयक. स्पीकर सर कितें तें आमचो प्रधानमंत्र्याक हो आतां तिसरो टर्म 2 टर्मान ताणें म्हणलें की क्लायमेट चेंज म्हणटी वस्त ना म्हणून. फक्त मनीस जाणटो जाता ताका गरमी जाता म्हणून हें म्हणिल्लें आहा. हांव तुका दाखयता खंय म्हणलां तें म्हणून. सो 3 टर्माचे मागीर तुमचे वयल्या इंजिनान एक्सेप्ट केलें की क्लायमेट चेंज जाता म्हणून तुमकां हांव कॉंग्रेच्युलेट करता. पुणून मागता की हे जे कितें क्लायमेट चेंजाचें जे तो कॉम्प्रिहेन्सीव स्ट्रॅटेजी कर म्हणटा पळय ते तुमचे कन्सल्टंटा कडेन आनी एक्सपर्टा कडेन दिवं नाका. ती स्मार्ट सिटी भशेन जातलें. स्पीकर सर लोकलांक कॉन्टॅक्ट करा, नॉट युअर एक्सपर्ट्स अँड कन्सल्टंट हू गिव्स यू किकबॅक्स.
results. Locals will give you results.